हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल 12th बोर्ड अकॅडमीवर. तर बघा मित्रांनो, आपण 2026चा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पेपर पाहणार आहे. यामधले क्वेश्चन्स तुम्हाला 9 तारखेला पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर बघा मित्रांनो, यामध्ये मी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगणार आहेत की जे तुम्हाला 9 तारखेला पाहायला मिळतील. त्यानंतर काय मायनर मिस्टेक आहे की ते मायनर मिस्टेक केल्याने तुमचे मार्क्स घसरतात. तर बघा मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये हे फुल सोल्युशन पाहणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. तर चला मित्रांनो, आपण थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता व्हिडिओला करू स्टार्ट. तर बघा मित्रांनो, तुमच्या समोर येतात सूचना. तर ज्या सूचना तुमच्या समोर येतील त्या सूचना तुम्हाला पूर्ण प्रकारे वाचायच्या असतात, समजायच्या असतात. त्यानंतर पेपरला स्टार्ट करायचं असते. तर बघा मित्रांनो, चूज द करेक्ट आन्सर. बघा, चूज द करेक्ट आन्सर. तुम्हाला हे जे आन्सर इथं दिलेले आहे, हे आन्सर तुम्हाला चूज करायचे आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहे. तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला 1 नंबरवर प्रश्न विचारलेला आहे, त्याचं तुम्हाला करेक्ट आन्सर लिहायचा आहे आणि तुम्हाला इथं मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, नंबर 2 वरती पण तुम्हाला तसंच क्वेश्चन्स विचारलेला आहे आणि तुम्हाला आन्सर लिहायचा आहे आणि मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहे. तर बघा मित्रांनो, तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा मारू शकता किंवा तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट करून ठेवू शकता. तर बघा, इथं तुम्हाला 1 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. हा क्वेश्चन तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. हा क्वेश्चन तुम्ही नक्की करून जा. त्यानंतर बघा, नंबर 2चा क्वेश्चन पण तुम्ही एक वेळेस नोटबुकमध्ये तुमच्या नोट करून ठेवा किंवा तुमच्या गाईडमध्ये याचा आन्सर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा, हा जो 5 नंबरचा क्वेश्चन आहे, हा 5 नंबरचा क्वेश्चन पण तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर हा पण क्वेश्चन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा किंवा तुमच्या गाईडमध्ये तुम्ही रीड करून जा. त्यानंतर बघा, समोर तुम्हाला आहे 6 नंबरचा क्वेश्चन. 6 नंबरचा क्वेश्चन झाल्यावर 8 नंबर, त्यानंतर 9 नंबर. तर बघा, हे पण 3 क्वेश्चन्स तुम्हाला इथं मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. तर हे पण क्वेश्चन तुम्ही एक वेळेस तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा किंवा तुमच्या गाईडमध्ये तुम्ही याचा आन्सर इझिली पाहू शकता. तर चला आपण जाऊया समोर. बघा, समोर आहे तुम्हाला 11 नंबर, 12 नंबर आणि 13 नंबर. बघा, हे तिन्ही पण एकदम मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. हे तिन्ही पण क्वेश्चन्स तुम्हाला IMP क्वेश्चन्स आहे. हे पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे पण क्वेश्चन तुमच्या गाईडमध्ये तुम्ही रीड करून जा. त्यानंतर बघा, समोर येते बघा 15 नंबर. 15 नंबरचा क्वेश्चन जो आहे, हा 15 नंबरचा क्वेश्चन. त्यानंतर बघा 16 नंबर आणि 17 नंबर. तर बघा, हे जे 3 क्वेश्चन्स तुम्हाला इथे दिलेले आहे, हे तिन्ही पण क्वेश्चन्स IMP आहेत. तर हे तिन्ही पण क्वेश्चन तुम्ही एक वेळेस रीड करून जा. त्यानंतर बघा, समोर तुम्हाला आहे 19 नंबर, त्यानंतर 20 नंबर. तर हे पण 2 क्वेश्चन्स तुम्हाला IMP आहेत. तर हे पण 2 क्वेश्चन्स तुम्ही एक वेळेस रीड करून जा. त्यानंतर बघा, आन्सर एनी 7 क्वेश्चन्स ऑफ द फॉलोइंग इन ब्रीफली इन विच क्वेश्चन नंबर 30 इज कंपल्सरी. बघा, तुम्हाला 14 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. हा क्वेश्चन पण तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. बघा, यामधले जे IMP क्वेश्चन्स आहेत ते आहेत बघा 22 नंबर, 23 नंबर, 25 नंबर, 27 नंबर आणि बघा समोर आहे 29 आणि 30. बघा, 29 नंबर आणि 30 नंबर. बघा, हे जे क्वेश्चन्स आहे, हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. हे पण क्वेश्चन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा किंवा तुमच्या गाईडमध्ये याचा आन्सर पाहून जा. तर बघा मित्रांनो, हे जे मी IMP क्वेश्चन्स तुम्हाला देत आहे, हे क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा. हे जर क्वेश्चन्स तुम्ही करून गेले तर तुम्हाला पेपरमध्ये फायदा होईल. आणि आतापर्यंत पण तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोरचं जे कमेंटचं ऑप्शन असते, ते कमेंटचं ऑप्शन स्क्रोल होईल आणि त्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येईल. तर हाईपचं ऑप्शन नक्की प्रेस करा. तर बघा मित्रांनो, समोर आहे पार्ट नंबर 3. बघा, पार्ट नंबर 3 आहे. तर यामध्ये तुम्हाला 21 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहेत. बघा, 21 मार्क्स तुम्ही इझिली इथं मिळवू शकता. तर बघा, यामध्ये आपण IMP क्वेश्चन्स बघूया. बघा 31, 34, 36, 38 आणि 40. बघा, हे जे क्वेश्चन्स आहे 1, 2, 3, 4 आणि 5. हे जे क्वेश्चन्स आहे, हे क्वेश्चन्स एकदम IMP आहेत. तर हे पण क्वेश्चन तुम्ही एक वेळेस तुमच्या गाईडमध्ये याचा आन्सर पाहून जासाल. त्यानंतर बघा पार्ट 4. बघा, पार्ट नंबर 4 पण तुम्ही इझिली प्रकारे सॉल्व्ह करू शकाल. बघा 41, 43, त्यानंतर बघा 44, 45 आणि 47. तर बघा, अशा प्रकारे हे पण क्वेश्चन्स इथं IMP क्वेश्चन्स आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला हा जो पेपर आहे, या पेपरमध्ये तुम्हाला IMP क्वेश्चन्स आहेत. तर हे क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा. तुम्हाला पेपरमध्ये याचा खूप फायदा होणार आहे. आणि बघा मित्रांनो, आतापर्यंत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी या चॅनलवरती 12वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. आणि आतापर्यंत पण तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर बघा, काही सुद्धा नवीन अपडेट्स आल्या तर मी सर्वात पहिले WhatsApp ग्रुपवरती शेअर करत असतो. तर WhatsApp ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. तर WhatsApp ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. त्यानंतर नेक्स्ट पेपर तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स.